शहरातील राजेंद्र कॉलनी, विजय कॉलनी परिसरात बुधवारी सकाळी घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ताजनगर येथील आफाक शेख शकील या तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 8 वाजताच्या सुमारास पोरवाल सिमेंट डिपोजवळ मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले दिसून आले. याच ठिकाणी आफाकच्या हाताचा कापलेला पंजा आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात आफाकच्या गळ्यावर आणि छातीवर चाकूने गंभीर वार करण्यात आले होते. त्याला तातडीने इरविन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून या हत्येमागील नेमके कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे राजेंद्र कॉलनी, विजय कॉलनी आणि ताजनगर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र. पोलीस स्टेशन फ्रेझरपुराच्या हद्दीमधली ही सकाळी 8:30च्या दरम्यानची घटना आहे. त्यामध्ये एकाचा हात सुरुवातीला कापल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. मग त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर तिथे त्याची डेथ झाली. या प्रकरणामध्ये आपण 4 आरोपी जे आहेत त्यांचा शोध आपण घेत आहे. 4 आरोपी यामध्ये आपण निष्पन्न केलेले आहेत. त्यामधले काही आरोपी जे आहेत ते मायनर आरोपी आहेत आणि हे प्रकरण जे आहे ते मुलीच्या प्रकरणामध्ये झालेलं एकंदरीत प्रायमरी पेशी आपल्याला माहिती मिळत आहे. किती जण ताब्यात घेतले आहे? आरोपीचा आपण शोध घेत आहोत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आपली सुरू आहे आणि आपण ट्रेस करतोय आरोपीला. सर, आपण सांगितलं की 4 आरोपी आहेत. याच्यामधले मायनर आरोपी किती आहेत आणि वरचे आरोपी किती आहेत आणि त्यांची नावं काय? प्रायमरी तरी आपल्याला त्यामध्ये 3 आरोपी हे मायनर दिसतात आणि एक आरोपी जो आहे तो आपल्याला मेजर त्यामध्ये दिसतो. पण आपण त्याला व्हेरीफाय करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. व्हेरीफाय केल्यानंतरच आपल्याला क्लिअर घटनाक्रम असा आहे की यामध्ये जो मयत व्यक्ती आहे त्याच्यासोबत त्याचे 2 मित्र आणि हा एक मयत व्यक्ती असे 3 जण चहा प्यायसाठी या ठिकाणी आले म्हणून सांगतात ते. आणि त्यानंतर मग ते मुलीच्या प्रकरणावरून जे मॅटर आहे ते मिटवण्यासाठी या मुलांनी सॅम कॉर्नर या ठिकाणी त्यांना बोलावल्याचं ते सांगतात आणि त्या ठिकाणी मग त्यांचं सुरुवातीला आपल्याला बोलचाल करताना ते दिसतात आणि बोलचाल करत असतानाच त्यांची वादावादी झाल्याचं दिसते आणि त्यामधून हा प्रकार झालेला आहे.